तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझं नवीन व्हिडिओमध्ये. बघा, मी कुठे गेले होते? माझ्या मामाच्या घरी. ते कशासाठी? तर माझ्या भाषाचं नामकरण सोहळा होता. माझ्या मामाचं गाव आणि माझ्या भाषाचं मामाचं गाव एकच. बघा, आम्ही किती छान छान गिफ्ट, ड्रेस वगैरे आणि वहिनीला खायला वगैरे घेऊन गेलो होतो. सगळेजण मस्त वहिनीला पेढे वगैरे भरवत होते. बाळाची आज 12वी होती. तसं तर आम्ही 5वीलाच जायला पाहिजे होतं, म्हणजे खायला लवकर भेटतं बाळातनीला. तसं तिच्या आईवडिलांच्या घरी खातच राहते, ती काही उपाशी राहत नाही. पण एक परंपरा आहे की सासरच्या लोकांनी डिलेवरी झाल्याच्या नंतरून खायला प्यायला घेऊन यायला पाहिजे म्हणून. मग आम्ही सगळे मस्त खायला वगैरे घेऊन गेलो होतो. इकडं भैय्यो मस्त आमचा फिरत होता. मस्त सगळ्यांनी तिला हळदी कुंकू लावले, पेढे वगैरे चारले, जे गिफ्ट आणलेले ते दिले. आमची वहिनी पण खूप खुश होती, मम्मी पण. ही बाळाची बहीण बघा कशी मस्त बसली बाळाला घेऊन. आणि इकडं माझी आजी कशी बघती, आजी पण खूप खुश होती. इकडं माझे पप्पा आणि मामाने पण मग पूजाला पेढा भरवला. इकडं त्याची भाऊ आणि माझा मुलगा, ही माझी बहीण आणि दाजी, ह्या माझ्या बहिणीच्या मुली, ही बाळाची मोठी मम्मी. आमचं बाळ बघा किती क्यूट दिसतंय कपड्यांमध्ये नवीन. इकडं माझ्या मामीने त्यांनी पण मस्त तिला कुंकू वगैरे लावलं. आणि इकडं माझ्या मम्मीसोबत येईनींची मजा चालू होती की तेलाच्या बॉटल्या घ्या आणि टाका आता पिऊन, असं तसं मस्त त्यांची कॉमेडी चालू होती. त्यांच्या आवाजात पण छान वाटलं असतं. हे माझ्या आजोबांचा फोटो आहे. तर लेकीला कसं बापाची आठवण माहेराला गेल्यावर येतेच. तर असं बाबांना पण पेढा दिला. मस्त भंतेचे पण आलेले होते, आमच्या दापाडीचेच भंतीचे आहेत. आम्ही सोबतच घेऊन आलो होतो. त्यांनी पण मस्त वंदना वगैरे घेतली. बाळाचं नाव ठेवलं, नागशेंश बाळाचं नाव ठेवलेलं आहे. खूप छान असं सगळ्यांनी मस्त घुगऱ्या वगैरे खाल्ल्या. सगळ्यांना हळदी कुंकू लावलं आणि छान बाळाला पदरात टाकलं आणि नाव ठेवलं. सगळेजण जेवढे दिसत आहेत त्यातल्या एकाही बाईला पाळणा येत नव्हता. पाळणा फक्त आमच्या गया बहिणीला येत होता आणि त्यांनी खूप छान असे पाळणे म्हटले. मग मस्त बाळाचं नाव ठेवलं. परंपरा जपल्या तेवढ्या कमी आहे आणि जेवढं आपण एकमेकांच्या घरी येत जात राहिलो तेवढं पण छान आहे, मनं जुळतात. आजकालच्या लोकांना असं झालं आहे की हे असं म्हटलं आणि ते तसं म्हटलं, यातच जिंदगी चालली. आणि हे मस्त मामाने जेवण वगैरे ठेवलेलं होतं, म्हणजे मामीने बनवलं होतं. इकडं मस्त सगळ्यांना रुमाला वगैरे टाकले, आम्हाला पण मस्त साड्या वगैरे दिल्या आणि सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं. आणि अशा प्रकारे ही माझी आजी बघा, आजी पण खूप खुश होती. मस्त सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि मग निघालो आम्ही आमच्या घरी. कसा वाटला आमचा छोटासा मिनी ब्लॉग म्हणता येणार नाही, खूप मोठा आहे, पण त्यालाही शॉर्ट करून बनवलं आहे. मस्त पाया वगैरे पडल्या मामीनी त्यांनी सगळ्यांनी आणि सगळ्यांना बाय बोललो आणि आम्ही आमच्या घरी निघालो. डान्सच नाही तर काय, कोणत्या पण पार्टीमध्ये मस्त वहिनीने डान्स केला आणि सगळ्यांना बाय बाय म्हटलं. आम्ही आमच्या घरी आलो. बाय.